घरी आलो येतपर्यंत संध्याकाळ झाली. मग काय, हातपाय धुतले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. जास्त भूक पण नव्हती, तर म्हटलं हलकं फुलकंच बनवावं. तर घरात लौकी होतीच आणि मला रेसिपी पण शूट करायची होती, तर मग दालचा राईस बनवायचं ठरवलं. इथे मी डाळी घेतलेल्या आहेत, चना, मूग आणि तूर डाळ. धुवून कुकरमध्ये डाळी घातल्या, त्यात कांदा, टमाटर, हळद, मीठ, पुदिन्याची पाने आणि कसुरी मेथी घातली. कुकर गॅसवर ठेवून डाळ शिजवायला ठेवून दिली. सोबत जिरा राईस बनवायचा होता. दालच्या सोबत जिरा राईस अप्रतिम लागतो. तर इथे माझा जिरा राईस सुद्धा बनवून झालेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवून देते आणि याला शिजू देते. कुकर थंड झाल्यावर डाळीला फोडणी दिली आणि हा बघा दालचा राईस तयार आहे. ही पूर्ण रेसिपी तुम्हाला माझ्या आर्य सोमली रेसिपी या चॅनलवर पाहायला मिळेल आणि माझ्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब जरूर करा. चला, रात्रीचा स्वयंपाक आटोपला.